पाणी घ्यायचं, 15 किलो मीठ घ्यायचं, मिठाचं पूर्ण विरघळून घ्यायचं त्याच्यामध्ये, मिठाचं पाणी तयार करायचं. त्यानंतर हा जो हँडल आहे मल्टीपर्पजचा, हा 2 नंबरवरती ठेवायचा. आता मिठाचं पाणी आतमध्ये ओढायला सुरुवात होती याच्यामध्ये. मिठाचं पाणी पूर्ण ओढून झालं, संपलं मिठाचं पाणी ड्रममधलं. त्याच्यानंतर हा हँडल परत खाली दाबायचा आणि 3 नंबरला घ्यायचं. जे मिठाचं पाणी आत गेलेलं असतं ना ते सगळं बाहेर निघतं. हे असं कम्प्लिटली 10 मिनिटं ठेवा, 10 ते 15 मिनिटं ठेवायचं ह्याच्यावरती 3 नंबरवरती रिन्स मोडला. आणि 15 मिनिटानंतर परत हँडल खाली दाबायचा आणि तुमचा सर्व्हिस मोडला ठेवायचा. बरोबर, पाणी ना इथं आला पाहिजे. मिठाचं पाणी आत घेण्यासाठी इथं 2 नंबरला, मिठाचं पाणी बाहेर काढण्यासाठी 3 नंबरला. ती पुढे रिटर्न पाणी रिटर्न नाही येत पाणी, रिटर्न नाही, ते सगळं बाहेर जातं पाणी. जर तुम्ही ह्याला घेताना रिजनरेशनला त्यावेळेस ते मिठाचं पाणी आतमध्ये जातं आणि 3 नंबरला टाकताना त्यावेळेस ते मिठाचं पाणी सगळं बाहेर निघून जातं. ते सगळं आतलं मटेरियल धुवून निघतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रेग्युलर फिल्टर असा 1 नंबरला असतो आपला सर्व्हिस मोडला. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं 15 दिवसात नाही एकदा. 40 लिटरला किती? 45 लिटरला 15 किलोमीटर.